आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता फोन का लागत नाहीये? लागला. आता फोन लागला तर गिरिजा रिसीव्ह करत नाहीये. प्लीज गिरिजा फोन उचल. मावशी कॉफी. नाही नको. मीना, हे अगं बरं वाटेल तुला. तुम्ही म्हणताय म्हणून घेते. आज जे झालं ते खूपच वाईट होतं. वाटू वाईट, त्याच लायकीची आहे ती. विक्रांत, लागला का रे फोन? फोन लागलाय पण उचलत नाहीये ती. का नसेल रे उचलत ती फोन? खूप काळजी वाटते रे. मी एक काम करतो, मी तिच्या घरी जाऊन बघतो. नाही नको. कसं आहे, आधीच वासंतीताई घरी नाहीयेत. एवढ्या रात्री तू तिथं जाणं बरं नाही दुष्मी. गाई पण गिरिजा. विक्रांत, मीना बरोबर बोलते. अहो पण बाबा, गिरिजा फोन पण उचलत नाहीये. विक्रांत, शांत हो आधी. ती सावरली ना की स्वतःहून फोन करेल तुला. विक्रांत, अरे तू उद्या सकाळी जा तिच्या घरी. आणि तसंही तुझ्या आधाराची तिला खूप गरज आहे. ठीक आहे, उद्या जाईन मी सकाळी. आणि तिला सांग की अशा गोष्टींकडे दुर्लक्ष कर. आणि सांग तिला, काळजी नको करू, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. सांगेन मी. आणि हो विक्रांत, तू तुझ्या कॅफेकडे लक्ष द्यायचंयस. ह्या सगळ्या प्रकारात त्याच्याकडे दुर्लक्ष होतं कामा नये. आजच ओपनिंग झालंय ना, नाहीतर मग लोक काय काय बोलतील. कळतंय ना तुला मला काय म्हणायचंय ते? हो, कळतंय मला. आणि हे बघ, तुला माझ्याकडून जी काही मदत लागेल ना, आय एम रेडी टू हेल्प. थँक्यू. विक्रांत बाळा, तुझी पण खूप धावपळ झाली. तूही जाऊन आता जरा आराम. आणि तूही काळजी करू नकोस, सगळं ओके होईल. मीही येते जरा. हे थांब. अरे देवा, ताई आली पण आता. आता काय काय करायचं याचा विचार कर. काय आता? मी सांगते, मी पार्टीला गेले होते म्हणून. चल. हे तू काय जरा मूर्ख, तू खरंच मूर्ख आहेस. हे कारण सांगितल्यानंतर तिला त्रास नाही होणार काय?
हे सॉरी म्हणेन मी तिला, अजून काय करू दुसरं? अगं बावळट, तुझं सॉरी ऐकून तिचा त्रास कमी होणार का? मग आता दुसरं काय कारण सांगायचं तूच सांग. काहीतरी वेगळं कारण सांगायला हवं. काय सांगायचं? चांदण्यात फिरायला गेलो होतो असं सांगायचं तिला? ए प्रॉब्लेम तुझ्यामुळे होणार आहे. जर सुचत नसेल ना तर गप्प राहायचं माणसाने, कळलं का? डॉक्टरांकडे औषध घ्यायला गेलो होतो असं सांगायचं. वा 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 वा, काय ऑप्शन आहे हा. हे सांगणार आहेस तू ताईला? डॉक्टरकडे गेलो होतो हे असं नटून थटून? दुसरं ऑप्शन आहे तुझ्याकडे? नाही. मी सांगेन ना तेवढंच बोलायचं. ठीक आहे, तू सांग, मी होला हो करेन. ठीक आहे? वा रे वा, होला हो करेन. एवढी नटून थटून आलीयस ना. हे मी काय म्हणतो, तू बोल ना ताईशी खोटं. हा नाही, तुला तो उत्तम खोटं बोलता येतं. हा नाही, तू ना जरा अति बोलतोय सर. पुन्हा वाद घालणार आहेस का तू माझ्याशी? मला आता इंटरेस्टच नाहीये. एवढं प्रकरण फक्त निस्तरू दे, मग बघतो तुझ्याकडे. बरोबर? हा हा, चल चल आता. हे ऐक, इकडे गेल्यानंतर विचार करून बोलायचं, कळलं ना? एवढी अक्कल आहे, कळतं मला तेवढं. अक्कल आहे खरंच आपल्याला. तोंडाला येईल तर काही बोलतोस. चल चल आता. एक चूक झाली म्हणून जरा जास्तच बोलतोय रे. अरे बापरे, आजकालचे लोक म्हणजे काय करतील ना सांगा घेता नाही. अरे बापरे, ह्यांचा फोन. बोला मीनाताई, काय न्यूज? काम झालं. काम झाला? नुसतं सांगा नको, आमचा तोंड पण गोड करा. शिरला का ना? मला तर गावभर पेढे वाटावेसे वाटतायत. बरं ते गावचा थोडा, आमका एक पेढो भरवा म्हणजे झाला. देणार? अहो तुम्हाला तर मोठी पार्टी देणार. नक्की ना? नाही तर बघा नंतर म्हणतात मी असं काय बोललोच नाही. शिरला का ना? नाही हो. बाकी झाला ना सगळं तुमच्या मनासारख्या? हो हो, अगदी जसं मला पाहिजे होतं ना तसंच घडलं. मी तर जाम खुश आहे. होय ना? तुम्ही खुश तर मी पण खुश. बाकी लग्नाचे लाडू कधी देतास? हे जर का असंच घडत राहिलं ना तर तेही लवकरच दे. हा. तुम्ही ना बघायला पाहिजे होता तिचा चेहरा. असा पडला होता ना, मुडद्यासारखी बघत होती ती. नाही तर काय, मिस केलंय ना मी हो महा एपिसोड. खरंच आहे, तुम्ही बघायला पाहिजे होतं. पण असं नाही, माका ना एका डायरेक्ट जेल मध्ये बघूचा. शिरला का ना?